सो हाय डियर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये पहा मुलांना आपण एक फारच इंटरेस्टिंग टॉपिक स्टार्ट करतोय. टॉपिकचं नाव आहे पहा फंक्शन. पहा रे, आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी डिस्कस करणार आहे पहा. तर आपण डिस्कस करतोय व्हॉट इज मीन बाय फंक्शन. पहिले तर आपण हे शिकूया की एक्झॅक्टली हे फंक्शन काय असतं. यानंतर फंक्शन काय असतं हे समजल्यानंतर आपण डिस्कस करणार आहे पहा फंक्शनचे टाइप्स. हे काही नावं तुम्ही ऐकले असतील पहा. वन फंक्शन, इनटू फंक्शन, ऑन टू फंक्शन, इंजेक्टिव्ह फंक्शन, सर्जेक्टिव्ह फंक्शन, मेनी वन फंक्शन, या काही गोष्टी तुम्ही मे बी ऐकल्या असतील. इनकेस जर का ऐकल्या नसतील जरी काही लोड नाही आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे समजून जाईल पहा की टाइप्स ऑफ फंक्शन्स एक्झॅक्टली काय आहेत. याच्यानंतर फंक्शन एखादा ग्राफ फंक्शन रिप्रेझेंट करतो की नाही हे चेक करण्यासाठी एक व्हर्टिकल लाईन टेस्ट पण आहे आपल्याकडे. ओके, आणि हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट म्हणून पण एक टेस्ट आहे. आता पाहूया एक्झॅक्टली की ती हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट कशासाठी वापरायची असते आपल्याला. सो हा आपला लेक्चरचा आजच्या लेक्चरचा हा कंटेंट असणार आहे. आता बघा, फंक्शन हा मोठा लेसन आहे. डेफिनेटली 3 ते 4 लेक्चर डेफिनेटली मी इथे कंडक्ट करेन फंक्शन लेसन पूर्णपणे MST CETच्या लेवलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. सो गाईज, मी इथे सेशन आजचा स्टार्ट करतोय पहा. आर्टिकल आहे पहा, व्हॉट इज फंक्शन. आणि फंक्शन एक्झॅक्टली काय पहा. मी तुम्हाला एक सिंपलशी गोष्ट सांगतोय. समजा मी तुम्हाला काही पैसे देतोय. से फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला X इतका अमाऊंट मी तुम्हाला देतोय अरे. ओके, से फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये मी तुम्हाला दिले आणि तुम्ही ते 1 वर्ष वापरताय आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर तो तुम्ही रिटर्न करताय. पण मी काय बोलेन, अरे यार मी 1 लाख रुपये तुला दिले, बरोबर आहे. सो तू 1 वर्ष वापरतोय, सो मला त्याचा इंटरेस्ट पण देशील तू, बरोबर ना. जो काही अमाऊंट मी दिलाय त्याच्यावरती इंटरेस्ट पण लावून टोटल अमाऊंट तुम्ही मला देताय. आता आपला डील कसं झालाय माहिती का, 10% इंटरेस्ट हा तुम्ही मला देणार आहे. म्हणजे तुम्ही मला काय देणार आहे माहिती का, असं ॲज्युम करूया आपण एक 2 मिनिटासाठी की तुम्ही मला Y हा अमाऊंट देणार आहे. किती? Y हा अमाऊंट तुम्ही मला देताय. मी म्हणलं ठीक आहे यार, तुम्ही मला किती अमाऊंट दिला पाहिजे माहिती का, जितका मी तुम्हाला दिलाय तो तर तुम्ही मला दिलाच पाहिजे, प्लस 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 जितका मी तुम्हाला दिला होता ना त्याच्यावरती ना 10% म्हणजे डिवाइड बाय 100. जितका अमाऊंट मी तुम्हाला दिला त्याचा 10% एक्स्ट्रा अमाऊंट तुम्ही मला दिला पाहिजे, त्यालाच तर बोलतो आपण इंटरेस्ट. सो यार हा एक फंक्शन आहे. नीट पहा, काय नीट पहा मी काय बोलतोय. सो तुम्ही मला किती अमाऊंट देणार आहे माहिती का, x प्लस 0.1x. जर का हे कॅल्क्युलेशन कराल ना यू विल गेट 1.1x हा असा आन्सर मिळणार आहे. म्हणजे समजा जर का मी तुम्हाला इथे x जागी जर का 1 लाख रुपये जर का मी तुम्हाला दिले, तर 1 लाखला 1.1 नी मल्टिप्लाय कराल, यू विल गेट 1,10,000 रुपीज. म्हणजे तुम्ही मला 1,10,000 रुपीज देताय. मी म्हणलं ठीक आहे चलो. समजा मी तुम्हाला जर का 100 रुपये दिले, 100 1 वर्षानंतर, 1.1 इंटू 100 कराल ना 110. सो 1 वर्षानंतर तुम्ही मला 100 नाही 110 रुपये दिले पाहिजे. बघा काय मी इथे लिहितोय. ओके, आता हे जर का तुम्हाला समजेल ना तर तुम्हाला फंक्शन डेफिनेटली समजून जाणार आहे. हे पहा, मी जर का तुम्हाला 100 रुपये दिले, इथे x इथे y म्हणजे तुम्ही मला किती देताय, x म्हणजे मी तुम्हाला किती दिलं. सो मी तुम्हाला 100 रुपये दिले ना तर तुम्ही मला 110 रुपये देता. टाका इथे 100, 1.1 इंटू 100 कराल तर 110 येतो. ओके, समजा मी जर का तुम्हाला 1,000 रुपीज देत असेल तर तुम्ही मला 1,100 इतकी रुपीज वापस करताय. आणि समजा मी तुम्हाला मुलांनो 1 लाख रुपये देत असेल तर तुम्ही मला, बरोबर, 1 लाख 10,000 रुपये वापस करताय, रिटर्न देताय, बरोबर. आता मला सांगायचं काय माहिती का, असं झालं का रे कधी की समजा मी तुम्हाला एक काहीतरी सर्टन अमाऊंट दिलाय, बरोबर, आणि हा असा जो काही इक्वेशन आहे ना, हा इक्वेशन 2 वायच्या व्हॅल्यूज देतोय. म्हणजे पहा नीट पहा काय, समजा मी तुम्हाला 1,000 रुपये दिले, तर असं तुमच्याकडे काही ऑप्शन आहे का की तुम्ही मला एकतर 1100 रुपये द्याल किंवा मे बी 1200 रुपये द्याल, असं काही ऑप्शन आहे का तुमच्याकडे? नाही आहे ना. पूर्णपणे व्यवस्थित डिफाईन आहे की तुम्ही 1100 रुपयेच देणार आहेत मला. फंक्शन काय असतं माहिती का, एका इनपुटसाठी एकच आउटपुट असेल तर त्याला बोलायचं फंक्शन. आतापर्यंत हे जे काही केलं ना आपण, हर एक इनपुटसाठी एकच आउटपुट होता, एका इनपुटसाठी एकच आउटपुट होता, एका इनपुटसाठी मुलांना एकच आउटपुट होता, एका इनपुटसाठी एकच आउटपुट होता. असं बिलकुल नाही झालं की एका इनपुटसाठी असे 2 आउटपुट मिळाले, असे बिलकुल नाही झालेलं आहे. आणि अशाच गोष्टीला आपण फंक्शन म्हणतो. एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जर का सांगायचं झालं मुलांना, फंक्शन म्हणजे काय, फॉर 1x, ओके इथे लिहितो पहा, फॉर 1x
म्हणजे एका एक्स साठी फॉर वन एक्स देर शुड बी एक्झॅक्टली वन व्हॅल्यू ऑफ वाय. म्हणजे एक एक्सचा व्हॅल्यू जर का तुम्ही टाकला ना, एक काहीतरी असतं असं इक्वेशन, त्याच्यामध्ये जर का एक्सचा व्हॅल्यू काहीतरी तुम्ही टाकला तर वायची पण एकच व्हॅल्यू आली पाहिजे, दोन व्हॅल्यू आल्या नाही पाहिजे. याला बोलतो आपण फंक्शन. तुमच्यामधल्या काही लोकांना असं वाटेल अरे एक्स टाकलं तर वायचा व्हॅल्यू एकच येत असतो ना, असं नसतं. अरे बऱ्याच ठिकाणी दोन पण येतात. दाखवू का? पहा असं एक इक्वेशन आहे. पहा वाय स्क्वेअर इज इक्वल टू से फॉर एक्झाम्पल एक्स असं काहीतरी आहे. आता मी काय म्हणतोय, तुम्ही समजा एक्स जागी जर का 4 टाका ना, 4 टाकला 4, वाय स्क्वेअर 4 आहे म्हणजे वायचा व्हॅल्यू प्लस और मायनस 2 आहे ना, बरोबर की नाही? म्हणजे समजा तुम्ही एक्स जागी जर का 4 टाकला तर वायचा व्हॅल्यू वाय स्क्वेअर हा 4 आहे म्हणजे वायचा व्हॅल्यू प्लस और मायनस 2 आहे. म्हणजे वायच्या दोन व्हॅल्यू होत आहेत की नाही? एका एक्स साठी 2 वाय नाही चालत. अरे नाही चालत, बरोबर ना? एका एक्स साठी एकच वाय असलं पाहिजे, प्रॉपर डिफाईन असलं पाहिजे हे असं. सो फंक्शनचे डेफिनेटली खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. एक एक्झाम्पल सांगितलं रे मी इथं तुम्हाला जस्ट, बरोबर ना? समजा जर का असं झालं असतं तर यार एका एक्स साठी जर का 2 वाय असले असते तर म्हणजे मी एक काहीतरी अमाऊंट दिलोय, मग त्या अमाऊंटसाठी 2 वायच्या व्हॅल्यूज म्हणजे 2 ऑप्शन तुमच्याकडे असले असते रिटर्न करण्याचे, पैसे रिटर्न करण्याचे, मग किती गोंधळ झाला असता, समजतं का तुम्हाला? सो 2 ऑप्शन नाहीच आहेत. पहिली गोष्ट तुम्ही हे समजून घ्या, क्लिअरिटी पाहिजे. सो अशा गोष्टींना आपण फंक्शन बोलत असतो की एक इनपुट दिल्यानंतर आउटपुट पण एकच मिळाला पाहिजे. दॅट इज नथिंग बट फंक्शन. यार इतका सिंपल आहे, इतका सरळ साधा आहे. ओके, आणि या गोष्टींचा खूप यूज असतो ऍक्च्युली. एका इनपुटसाठी एकच आउटपुट मिळाला पाहिजे, खूप भयंकर असा यूज आहे. फंक्शन कुठे नाही लागत. चलो एक्झाम्पल सांगतो. समजा अरे आता ना मी एक्स ऍक्सिस वरती टाइम डिफाईन करतोय आणि वाय ऍक्सिस वरती ना कोविडचे केसेस डिफाईन करतोय. यार बरोबर, एक्स ऍक्सिस वरती टाइम, वाय ऍक्सिस वरती कोविडचे केसेस. से फॉर एक्झाम्पल आता सध्या मार्च चालू आहे, बरोबर? एक 26-27 मार्च समथिंग आहे आज काहीतरी. ओके, तर मी काय करतो माहिती का, इथे 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च, 24 मार्च, 25 मार्च, 26 मार्च, 27 मार्च, 28 मार्च, 29 मार्च, देन 30 मार्च, 31 असतो का जानेवारी फेब्रुवारी मार्च. ओके, 31 मार्च, देन मे बी 1 एप्रिल. एप्रिल लिहितो जस्ट. ओके, काय करतोय नीट लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे 20 मार्चला 1 2 3 4 5 6 समजा एक पर्टिक्युलर काहीतरी लोकेशन आहे. 20 मार्चला 1000 केसेस होते तिथे त्या लोकेशनमध्ये. 21 मार्चला मे बी 2000 केसेस झाले. 22 मार्चला काहीतरी मे बी 2500 झाले. 23 मार्चला काहीतरी से फॉर एक्झाम्पल 3000 झाले केसेस. 24 मार्चला ना रे 3700 समथिंग असं काहीतरी झालंय, लिहितोय असं काहीतरी. 24 मार्चला ना रे डायरेक्टली 5000 झाले. पहा किती झाले, 5000 झाले. सॉरी 24 मार्चला 5000 झाले. म्हणलं ठीक आहे चलो. 25 मार्चला ना डायरेक्टली से फॉर एक्झाम्पल 6000 झाले. 26 मार्चला पहा 7 हे 8 करतो इथे. ओके मुलांनो, 26 मार्चला समथिंग काहीतरी झाले समजा 7500 समथिंग वगैरे असं काहीतरी झाले समजा, बरोबर? आता मी काय करतोय थोडंसं नीट पहा. आता मी जरा हा ग्राफ ड्रॉ करतो. यार हा असं काहीतरी असं जॉईन करतोय, बरोबर? हे इथेपर्यंतच केलं बरं, पण ना याचा फ्लो थोडासा तुम्ही पुढे वाढवा ना, थोडंसं पुढे वाढवा. मला माहित नाही एक्झॅक्टली की आणखीन पुढे जाऊन काय होणार आहे हे माहित नाही मला, पण कसं असतं हे इनर्शिया जो असतो तो तर पुढे कंटिन्यू होतो की नाही, बरोबर? आता मग समजा यार हे जे काही वाढत आहेत कोविडचे केसेस समथिंग जे काही आहे. ओके, मी काय करतो माहिती का, इथल्या पोर्शनचा एक छोटंसं पोर्शन घेतो आणि त्या पोर्शनचा जो काही ग्राफ आहे ना त्याचा फंक्शन फाइंड करतो मी. फंक्शन म्हणजे काय, एक्स आणि वाय मधलं रिलेशन. पण तो असा रिलेशन की एक्सची एक व्हॅल्यू टाकलं तर वायचा एकच व्हॅल्यू मिळाला पाहिजे. म्हणजे मी आधीचं गोष्ट सर्व काही सोडून देईन, मी फक्त एक छोटंसं पर्टिक्युलर एरिया पाहीन. आज जो दिवस आहे ना मे बी से 27, त्याच्या आधीचे 2-3 दिवसांचा ट्रेंड पाहीन मी, आणि या 2-3 दिवसांचे रीडिंग पाहून हा जो काही ग्राफ ड्रॉ केलाय त्या ग्राफचा फंक्शनचा व्हॅल्यू फाइंड करेन. फंक्शनचा व्हॅल्यू, बरोबर ना? प्रत्येक फंक्शनचा ग्राफ काही ना काहीतरी असतोच ना. सो याचा फंक्शनचा व्हॅल्यू फाइंड केला. अरे मग येईल अरे फंक्शनचा व्हॅल्यू से फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू काहीतरी असेल. अरे एक्स प्लस 4 काहीतरी असेल, सोडा काहीतरी तर असेल फंक्शन. मग मी काय करीन माहिती का, एक्स म्हणजे काय रे, डेट आहे, डेट. मग समजा मी 27 टाकला तर ऑटोमॅटिकली वाय म्हणजे काय, कोविडचे केसेस. ऑटोमॅटिकली मला आउटपुटमध्ये कोविडचे केसेस येतात. असे काही फंक्शन तुम्ही बनवू शकता. हेच तर असतं डेटा सायन्समध्ये, प्रिडिक्शन वगैरे जे काही करायचं असतं आपल्याला, हेच तर असतं. अरे
समजतं का? मी खूप पण काही डिटेलमध्ये जाऊन सांगू शकत नाही आता समजा, ओके. पण मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी लाईक आयडिया दिली तुम्हाला की कशासाठी लागत असतो फंक्शन आपल्याला. म्हणजे इतका जास्त यूज आहे ना फंक्शनचा मॅथमॅटिक्समध्ये, तुम्ही विचारच नाही करू शकत. एक गोष्ट असते की फक्त आणि फक्त तो टॉपिक लाईक कव्हर करायचा टेक्स्टबुकमधून. पण जर का तुम्ही थोडंसं डे टू डे लाईफमध्ये विचार कराल ना, मॅथमॅटिक्सचा असा भयंकर यूज असतो ना. ज्यावेळेस एनकॅश करायचा टाइम येतो, म्हणजे लाईक नॉलेज जे काही तुम्ही शिकलं हे प्रॅक्टिकल लाईफमध्ये किंवा जॉबमध्ये ज्यावेळेस तुम्हाला अप्लाय करायचं असणार तेव्हा तुम्हाला समजेल की मॅथमॅटिक्सचा किती भयंकर असा यूज. तुम्हाला सध्या या सिच्युएशनला असं वाटत असतं जनरली की फिजिक्स डे टू डे लाईफमध्ये खूप सर्व ठिकाणी दिसतं रे, बरोबर ना. फ्रिक्शन दिसतं, चलो रेनबो दिसतोय, किंवा जे काही तुम्ही पाहत असाल नाही का भयानक फिजिक्सचे लाईक जर का तुम्हाला हे पाहायचे असतील ना डे टू डे लाईफमध्ये ही गोष्ट कशामुळे होते, ती गोष्ट कशामुळे होते, फिजिक्स नक्की मी समजू शकतो की खूप जास्त रिलेट होतं. पण ना ज्यावेळेस जॉब करायला जाताना, ओके, तर तिथे थोडंसं अवघड आहे यार फिजिक्सचा यूज करून, ओके, पैसे कमवणे किंवा जॉब करणे हे थोडंसं डिफिकल्ट आहे. अनलेस तुम्ही रिसर्चमध्ये जात असाल किंवा मे बी टीचर वगैरे बनाल, ओके. बट त्या दोन गोष्टी थोड्याशा सोडाल ना तर थोडंसं लाईक लिमिटेशन आहे, ओके. बट मी तुम्हाला काय सांगतोय पहा, आता असे काही टॉपिक्स आहेत, ओके, हायर स्टडीजमध्ये ना इतकं जास्त तुम्हाला हेल्प करणार आहे ना हे, ओके. पुढे जाऊन तुम्ही लाईक इंजिनिअरिंग कराल किंवा मे बी वेगवेगळे जॉब्स कराल, स्टॅटिस्टिक्समध्ये काही जॉब कराल किंवा डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कोणता सॉफ्टवेअर वगैरे डेव्हलप करत असाल, मॅथमॅटिक्सचा भयंकर यूज आहे यार. मॅथमॅटिक्सचा खरंच खूप जास्त यूज आहे. सो पण ड्रॉबॅक फक्त एक आहे की 11th-12th ओके, जो काही सिलेबस आहे आपल्याला, मग तो असा ऍप्लिकेशन ओरिएंटेड सिलेबस नाही. म्हणजे अशा गोष्टीला एक तिथे शिकवण्याचा थोडासा कमी स्कोप आहे की त्याला कुठे आपण यूज करू शकतो डे टू डे लाईफमध्ये. हे थोडंसं कमी येणार आहे, हे नक्कीच थोडंसं कमी आहे. हे तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये येणार आहे. इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला ते समजेल की हां कुठे यूज करायचं ते. ठीक आहे यार. सो मला असं वाटतं की आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलेलं आहे की एक्झॅक्टली फंक्शन काय आहे, नाही का. तर जाऊ का मग मी पुढे. तर फंक्शनबद्दल आय गेस थोडी बहुत लाईक क्लिअरिटी तुमच्या मनामध्ये आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की एका एक्स साठी एकच वाय असला पाहिजे, दॅट इज फंक्शन. एका एक्स साठी एकच वाय असला पाहिजे, दॅट इज नथिंग बट फंक्शन. मी म्हणतोय ठीक आहे चलो, एका एक्स साठी एक वाय म्हणतोय ना, बरोबर. तर काय करतोय पहा, मी काही एक्झाम्पल तुम्हाला इथे देतोय. बस तुम्ही मला इतकं सांगायचं की हा फंक्शन आहे की नाहीये. पहा एक्झाम्पल काय देतोय मी तुम्हाला इथे. असं देतोय मुलांना y इज इक्वल टू से फॉर एक्झाम्पल 4x. सो y इज इक्वल टू 4x असं मी एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलाय. बरं, जस्ट सांगा अरे की हा फंक्शन आहे की नाही. जर कोणी काही विचारलं की फंक्शन आहे की नाही, काही नाही, असे दोन सर्कल ड्रॉ करायचे. अरे एका ठिकाणी x लिहायचा, एका ठिकाणी y लिहायचा. अरे ओके. आता पहा इथे जे काही लिहू शकता तुम्ही त्याला डोमेन बोलतो, आणि इथे जे काही लिहायचं असतं त्याला कोडोमेन बोलायचं असतं. ॲज सच असं फार यूज होणार आहे असं नाहीये, बट जस्ट समजून घ्या. आता सांगा तुम्ही मला, एक्स जागी जर का मी 0 टाकला तर 0 0, 4 × 0 इज 0, y पण 0 बनतोय. मी म्हणलं ठीक आहे यार चलो. एक्स जागी जर का 1 टाकला तर 1, 4 × 1 इज 4, वायचा व्हॅल्यू किती बनतो रे, 1 बनतो. एक्स जागी काही टाका रे, 2 टाका, 2 टाकला, वायचा व्हॅल्यू 8 बनतो. अरे म्हणजे मला एक गोष्ट समजत आहे की एक्स जागी काही जरी टाकलं ना, 6 टाकला तर 24 बनतं. म्हणजे एक्स जागी एक व्हॅल्यू जर का काहीतरी टाकली ना तर वायची पण एकच व्हॅल्यू येते, एकच. म्हणजे तो फंक्शन आहे. अरे आहे तो फंक्शन. सो काहीच डाऊट नाही मला, हा आहे फंक्शन. ओके. मी म्हणलं ठीक आहे यार चलो. बघायचे का जरा आणखीन एक्झाम्पल पाहायचे का मुलांना. आता हे रब का होत नाहीये साला माहित नाही. 1-2 मिनिटं मुलांना बघू काही चेंज होतोय का. येस, मध्ये मध्ये थोडासा एरर दाखवतोय. आता हा काय विषय नाव सी. आणखीन एक एक्झाम्पल देतोय पहा मी तुम्हाला. y इज इक्वल टू x². ओके. आपल्याला हे ओळखायचं आहे की हे फंक्शन आहे का. मी इथे x लिहितोय, मी इथे y लिहितोय. अरे हे बघा, x जागी जर का मी 1 टाकला ना, 1 चा स्क्वेअर, वायचा व्हॅल्यू पण 1च बनतो. म्हणलं ठीक आहे यार चलो. पण x जागी जर का मी -1 जरी टाकला, -1चा पण स्क्वेअर मुलांना 1च असतो. मी म्हणलं ठीक आहे चलो. x जागी जर का मी 0 टाकला, 0 स्क्वेअर तर 0च असतो. अरे 0 ठीक आहे चलो. x जागी जर का मी 2 टाकला, 2 चा स्क्वेअर 4 बनतो. मी x जागी -2 जरी टाकला तर -2चा स्क्वेअर 4च बनतो. अरे चलो सांगा बरं, हे फंक्शन आहे का. मग करा विचार आणि सांगा मला हे फंक्शन आहे का. ज्यावेळेस मी तुम्हाला विचारतो की हा फंक्शन आहे की नाहीये, एकच गोष्टीचा विचार करायचा. काय सांगितलं होतं डेफिनेशन मध्ये फंक्शनच्या, यार एका x साठी एक y असला पाहिजे, एका x साठी एक y असला पाहिजे, बरोबर ना. एका x साठी एक असं y आहे,
एका एक्स साठी एकच तर वाय आहे, भले दोघांसाठी एक तो वाय सेम आहे, पण डेफिनेशन काय आहे, एक एक्सचा व्हॅल्यू जर का दिला तर आउटपुटमध्ये एकच वायचा व्हॅल्यू आला पाहिजे. एका एक्सचा व्हॅल्यू जर का तुम्ही दिला तर आउटपुटमध्ये एकच वायचा व्हॅल्यू आला पाहिजे. काय हरकत आहे सेम सेम व्हॅल्यू ऑफ वायच असेल तर, बरोबर. हे तर असं तर काही सांगितलं नव्हतं ना की डिफरंट वाय आले पाहिजे. मी इतकंच सांगितलं होतं की एका एक्सचा व्हॅल्यू जर का दिला इनपुटमध्ये तर आउटपुटमध्ये एकच वायचा व्हॅल्यू आला पाहिजे. एक्सच्या एका व्हॅल्यूसाठी वायचा एकच व्हॅल्यू येतो, एक्सच्या एका व्हॅल्यूसाठी वायचा एकच व्हॅल्यू येतं, एक्सच्या एका व्हॅल्यूसाठी वायचा एकच व्हॅल्यू येतं मुलांना. दॅट मीन्स दिस इज अ फंक्शन आहे. अरे हा फंक्शन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे हा फंक्शन. पण आणखीन एक एक्झाम्पल देतोय, याला जरा मी उलट करतोय. मी इथे असं लिहितोय वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय मुलांना, एक्स. आता तुम्हाला जो डाऊट आहे ना की अरे कसं काय फंक्शन, आता तुम्ही म्हणाल मग कोण फंक्शन नाही असा एक्झाम्पल द्या ना. बघा काय, एक्सच्या जागी जर का मी समजा 4 टाकला, सांगा बे वाय स्क्वेअर हा 4 आहे म्हणजे वायचा व्हॅल्यू प्लस और मायनस 2 ना. अरे म्हणजे एका एक्स साठी दोन दोन वायचे व्हॅल्यूज आहेत, नाही चालत. अरे एका एक्स साठी एकच पाहिजे. सो एका एक्स साठी जर का 2 वायचे व्हॅल्यू जर का असतील ना, सो अशा गोष्टीला आपण फंक्शन नाही म्हणू शकत. म्हणजे मुलांनो हे जे तुम्हाला इथे दिसतंय ना, हा फंक्शन नाही यार, तो फंक्शन नाहीये, तो रिलेशन आहे, रिलेशन. अरे एक्स आणि वाय मध्ये फक्त एक रिलेशन आहे, बरोबर. मग फंक्शन म्हणजे असा रिलेशन ज्याच्यामध्ये एका एक्स साठी एक वाय असतो, समजलं का. फंक्शन म्हणजे असा रिलेशन ज्याच्यामध्ये एका एक्स साठी एक वाय असतो. दॅट्स ऑल. इतकं सिंपल आहे फंक्शन म्हणजे. जाऊ का मग मी पुढे, चलो काही एक्झाम्पल घेऊया. पहा रे आता लक्ष द्या. आता हे आपल्याला विचारतायत चेक द फॉलोइंग रिलेशन्स आर फंक्शन नॉट. कोण फंक्शन आहे कोण फंक्शन नाही हे विचारतात. बाबा एका एक्स साठी एक वाय, 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 बरोबर ना. काय प्रॉब्लेम आहे. आता इथे काही वायच्या व्हॅल्यूज आहेत बाकी लाईक काही होत नाही त्यांचं, बरोबर. म्हणजे असं काहीतरी एक्सचा व्हॅल्यू टाकला, ओके, वायचा व्हॅल्यू एकच येतोय, बरोबर आहे. पण या काही केलं हे वायच्या व्हॅल्यूज येत नाही आहेत. काय हरकत आहे, असं काही सांगितलं नाही ना तुम्ही फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये की हर एक प्रत्येक व्हॅल्यू आलीच पाहिजे. हे काही गरजेचं नाही. अरे हे काही गरजेचं नाही आहे, बरोबर ना. पण मी परत सांगतो तुम्हाला, याला आपण डोमेन बोलतो आणि याला आपण को डोमेन बोलतो. हवं तर लिहू का इथे मी डोमेन, काय दिस इज डोमेन अँड दिस इज को डोमेन, बरोबर ना. याला आपण डोमेन बोलतो आणि याला आपण को डोमेन बोलतो मुलांना. ओके, तर मी म्हणलं ठीक आहे यार चलो. आता इथे बघा, पहा बरं जरा मुलांना, एका एक्स साठी एकच वाय, एका एक्स साठी सॉरी ओके, एका एक्स साठी एक वाय, एका एक्स साठी एक वाय, एका एक्स साठी भाऊ 2 वाय. अरे नाही चालत. एका एक्स साठी 2 वाय नाही चालत. एका एक्स साठी असे 2 वाय नाही चालत. म्हणजे हा फंक्शन नाहीये, बिलकुल पण नाहीये. पहा आता इथं एका एक्स साठी एक वाय, 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 एका एक्स साठी एक वाय. बट या एका एक्स साठी अरे वायचा व्हॅल्यूच नाही ना. डेफिनेशन रिपीट करा. एक्सचा एक व्हॅल्यू टाकलं तर वायचा एक्झॅक्टली एकच व्हॅल्यू आला पाहिजे. एक्सचा एक व्हॅल्यू टाकला काय, वायचा व्हॅल्यूच नाही येत, म्हणजे हा फंक्शन नाहीये. एक आला पाहिजे होता, एक व्हॅल्यू, एक्झॅक्टली एक व्हॅल्यू आला पाहिजे होता. हा फंक्शन नाहीये, हा फंक्शन नाहीये मुलांना, बिलकुल पण नाहीये, बरोबर. सो तुम्हाला हे असं आयडेंटिफाय करायचं आहे. इतकं सोपं आहे नाही का. चलो जाऊ का मग मी पुढे. इतकं सोपं आहे म्हणजे स्टार्टिंग सोपं आहे, नंतर जरा आहे. ओके, म्हणजे थोडंसं डोकं लावायला लागणार आहे. पहा जसं जसं आपल्याला लेक्चर पुढे जाईल ना, थोडंफार लाईक चॅलेंजेस येऊ शकतील. पहा तर काय म्हणतात चेक इफ द रिलेशन गिवन बाय द इक्वेशन रिप्रेझेंट्स वाय एज अ फंक्शन ऑफ एक्स ऑर नॉट. म्हणजे हे जे रिलेशन दिलं ना, हे खरं फंक्शन आहे की नाही हे आपल्याला चेक करा म्हणतात. नाव सी क्वेश्चन नंबर 1 हा वाला. ओके, मी काय करीन माहिती का, इथे एक्स लिहीन, इथे वाय लिहीन. आता मी तुम्हाला तुमच्यावरती सोडतो. अरे सांगा रे एक्सच्या व्हॅल्यू जे काही आहेत ते हे पहा. असं लिहू शकतो का मी याला इथे 3y इज इक्वल टू 12 मायनस ऑफ 2x. टाका ना एक्सच्या जागी काही टाका, 0 टाकला समजा एक्सच्या जागी. वायचा व्हॅल्यू काय रे, y इज इक्वल टू काय रे 12 मायनस ऑफ 2x डिवाइड बाय 3 ना. एक्सच्या जागी जर का मी 0 टाकला तर वायचा व्हॅल्यू 4 बनेल. एक्सच्या व्हॅल्यू जर का मी 1 टाकला, पहा 1 टाकला इथे, तर हा 10/3 बनेल. यार वायचा व्हॅल्यू 10/3 बनतो मुलांना. एक्सच्या जागी जर का मी 3 टाकला, काहीही टाका. अरे 3 into 2 इज 6, 12 मायनस 6 इज 6/3 बनतोय. ओके, किती 6/3 म्हणजे 2 बनतोय. अरे किती काहीही टाका. अरे बरोबर. तुम्हाला इतकं नक्की समजायला हवं की एक एक्सचा व्हॅल्यू जर का टाकला ना, वायचा पण एकच व्हॅल्यू बनणार आहे, फिक्स एकच व्हॅल्यू बनणार आहे. एक्सच्या जागी जर का समजा मी से फॉर एक्झाम्पल 10 टाका रे, 10 टाकला, 10 into 2 इज 20, 12 मायनस ऑफ 20 इज मायनस ऑफ 8 डिवाइड बाय 3 बनणार आहे. पहा वायचा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ 8 डिवाइड बाय 3 बनणार आहे. सर दिस इज फंक्शन आहे ना, हा फंक्शन. काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, बरोबर ना. जाऊ पुढे.
हे पहा, हे फंक्शन आहे की नाही हे सांगण्यासाठी लाईक ग्राफिकल वे पण लाईक युजफुल आहे बरं खरं तर. पण ठीक आहे, आपण ते हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन टेस्ट आणखीन शिकलेली नाहीये, सो म्हणून मी इथे ग्राफिकल वे इथे रिप्रेझेंट करत नाहीये. आता हा पहा बरं सेकंड वन काय रे, y² इज इक्वल टू 9 मायनस ऑफ x असं क्लेम करतायत ना ते. म्हणलं ठीक आहे यार, x लिहितो इथे y लिहितो, x लिहितो इथे y लिहितो. आता विषय काय आहे माहिती का, इथे ना हे क्वेश्चन जर आहे असं नसलं पाहिजे खरं तर. ओके, क्वेश्चनमध्ये थोडंसं प्रॉपर वेमध्ये दिलं पाहिजे होतं की एक्सच्या जे व्हॅल्यूज आहेत, एक्सच्या व्हॅल्यूज या काय कन्सिडर करायच्या एक्झॅक्टली. म्हणजे एक काहीतरी असेल ना रे, एक्सच्या व्हॅल्यू अशाच ठेवू शकता तुम्ही. हे पहा, मला इतकं माहिती की एक एक्सचा व्हॅल्यू टाकला तर एक वायचा व्हॅल्यू आला पाहिजे, एक एक्सचा व्हॅल्यू टाकला तर एक वायचा व्हॅल्यू आला पाहिजे, एक एक्सचा व्हॅल्यू टाकला तर एक वायचा व्हॅल्यू आला पाहिजे. पण एक्सच्या जागी काय काय ठेवायचं, काही आहे का असं लिमिटेशन की यार इतकेच व्हॅल्यूज ठेवू शकतो तो एक्सला, असतं असं डिफाईन केलेलं असतं कधी कधी फंक्शन, बरोबर. म्हणजे फंक्शन डिफाईन केलं असतं म्हणजे असं काहीतरी इक्वेशन असतं आणि तिथे रूल असतं. कसा रूल, एक एक्झाम्पल मध्ये सांगतो पहा. एक्स बिलॉंग्स टू, ओके असा रूल आहे पहा, 3 और इथे स्क्वेअर ब्रॅकेट करतो 3 नाही सॉरी, एक्स बिलॉंग्स टू मायनस ऑफ इन्फिनिटी टू 3. असं जर का मी इथे रूल डिफाईन केला रे एक्स साठी, म्हणजे मी सांगतोय की एक्सच्या जागी बस एवढाच व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही, एक्सच्या जागी तेवढाच व्हॅल्यू टाकू शकता. आता तुम्ही म्हणाल कसं काय रूल मांडतायत तुम्ही, हे असं का नाही मांडला पाहिजे अरे. जरा लेक्चरच्या एकदम स्टार्टिंगमध्ये आठवा, मी तुम्हाला एक्स इतके रुपीज देत होतो, बरोबर की नाही. तुम्ही मला 1 करोड रुपये मागितले तर मी देईन का तुम्हाला, सांगा बरं. मी रूल डिफाईन करेन ना, भाऊ तू येतोय माझ्याकडे उधार मागायला, ठीक आहे, काय रूल डिफाईन करेन मी, 100 मागतोय देतो, 1000 मागतोय देतो, 10,000 मागतोय देईन, 1 लाख मागतोय जरा विचार करेन, चलो देईन. 10 लाख मागशील जरा विचार करतो, मे बी नाही देणार. म्हणजे काहीतरी रूल्स आहेत की नाही एक्सच्या व्हॅल्यूजसाठी, बरोबर ना. म्हणजे जिथे या फंक्शनचा तुम्हाला यूज करायचा आहे तिथे मे बी एक्सच्या व्हॅल्यूसाठी रूल असू शकतात. पण ठीक आहे यार, इथे काही दिलं नाहीये त्यांनी. मग अशा केसेसमध्ये काय विचार करायचं असतं, पहा हा असा फंक्शन आहे, मी म्हणलं ठीक आहे यार, एक्सच्या जागी जर का मी 0 टाकला तर, 0 टाकला तर y² तर 9 बनतो. अरे y² बनतोय 9 म्हणजे वायचा व्हॅल्यू प्लस और मायनस 3, हे समजतं का. अरे पहिला झटक्याचा समजला हा फंक्शन नाही यार, विषयच नाही, बरोबर. आता हे डिफाईन करून पण काय फायदा झाला, बरोबर ना. बट ठीक आहे, तरी सांगतोय मी. समजा हे डिफाईन नसतं केलं, मी म्हणलं असतं की यार एक्सचं काही टाकू शकतो ना. समजा मी एक्सच्या मे बी से 10 टाकला, 10 9 मायनस ऑफ 10 इज मायनस ऑफ 1, y² मायनस 1 कसं काय होऊ शकतं. एखादा स्क्वेअर निगेटिव्ह कसं काय होऊ शकतो, नाहीच होऊ शकत. म्हणजे अशा व्हॅल्यूजला इकडे काही व्हॅल्यूच नाही आहे वायच्या जागी, समजतं का. तिकडे काही येऊच नाही शकत त्याचा, म्हणजे तरी पण हा फंक्शन नाही यार. या वेनी पण तुम्ही समजू शकता इथे. पर यातला इच अँड एव्हरी सम तुम्हाला आला पाहिजे बरं. इथे हा करून दाखवू का, पहा. इथे मी वायच्या जागी x² मायनस ऑफ 25 असं लिहू शकतो, बरोबर. टाका रे, टाका एक्सच्या जागी काही टाका, तुमची मर्जी. एक्सच्या जागी 0 टाकला तर वायचा व्हॅल्यू -25 बनतोय. एक्सच्या जागी जर का मी 1 टाकला तर वायच्या जागी मुलांना -24 बनतोय. एक्सच्या जागी जर का मी इथे 2 टाकला, 2चा स्क्वेअर 4 मायनस ऑफ 25 इज मायनस ऑफ 21. एक्सच्या जागी जर का मी 5 टाकला, 5 स्क्वेअर 25 मायनस 25 0. अरे तुम्ही काही करा, एक्सच्या जागी काही जरी टाकाल ना, वायची व्हॅल्यू एकच बनते. समजा जर का तुम्ही असं ठरवलं की एक्सच्या जागी जर का -1 टाकला, -1चा स्क्वेअर 1 मायनस 25 इज -24, -1ला पण -24च. मी म्हणलं ठीक आहे यार, बट एक एक्सचा व्हॅल्यू टाकला ना तुला एकच वायची व्हॅल्यू आली, एक एक्सचा व्हॅल्यू टाकला ना तुला एकच वायची व्हॅल्यू आली. काय हरकत आहे याच्यामध्ये. मग कोणाला जर का असा प्रॉब्लेम असेल, अबे सेम काय येतात व्हॅल्यू, का नाही आल्या पाहिजे असं काही रूल सांगितलंय का, नाही ना. काय फरक पडतोय, 2 x साठी 1 y येत असेल तर काय फरक पडतोय. उलट तुम्हाला असं समजेल पुढे जाऊन की अशा टाईपच्या फंक्शनलाच आपण मेनी 1 टाईप ऑफ फंक्शन बोलत असतो. ओके ठीक आहे, चलो ओके. सो तो तर फंक्शन होता. आता मला असं वाटतं जरा तुम्ही ट्राय करा बरं, हे 2 गोष्टी ज्या दिसत आहेत तुम्हाला इथे, ओके याच्याबद्दल ट्राय करा. एक्सच्या व्हॅल्यूज टाका, वायच्या व्हॅल्यू शोधा. ओके तर इथे बहुतेक प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे बहुतेक 6y असं काहीतरी पाहिजे आहे असं वाटतं मला इथे. ओके आणि ठीक आहे, आता हा काय आहे, चलो जशाला तसं मी सॉल्व्ह करतो याला. 2y इज इक्वल टू -10 लिहितो, y इज इक्वल टू -5 लिहितो. म्हणजे आपल्याला असं सांगतायत की भाऊ एक्सच्या जागी काही पण टाक, इथे एक्स नाहीच आहे ना, एक्सच्या जागी काही पण टाक, वायचा व्हॅल्यू -5 येणार आहे. एक्सच्या जागी 0 टाकतो, एक्सच्या जागी 1 2 3 4 काही पण टाक,
वायचा व्हॅल्यू ना, वायचा जो व्हॅल्यू आहे ना तो -5 येणार आहे. अरे काय फरक पडतो, एका एक साठी एकच वाय, 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 एका एक साठी एकच तर वाय, बस आहे फंक्शन मग तो. बरोबर. सो अशा टाईपच्या फंक्शनला आपण हे पहा मेनी वन फंक्शन बोलतो आपण. ओके गाईज. पारे आता एकच तर कशाला सोडू, हा सम नाही का, हा पण घेऊन टाकतो. अरे आता इथे बहुतेक काहीतरी असेल असं मला वाटतं, बट ठीक आहे. जरी तो नसेल जरी तरी अशाला असं सॉल्व्ह करू आपण. 3x = 21 + 6 = 27. दॅट मीन्स x = काय रे 9. अरे वायबद्दल काही बोलतच नाही तिथे. बरोबर ना. सो याच्यात काय मिनिंग आहे अरे. बरोबर ना. म्हणजे x = 9 म्हणतात म्हणजे x जागी फक्त 9 टाकायचं, वायबद्दल काही बोलतच नाहीत. यार हे थोडंसं काहीतरी चुकीचं आहे, असं नसलं पाहिजे होतं इथे ॲक्च्युली. इथे बहुतेक तुम्हाला इथे वाय कन्सिडर करायला सांगायला हवं होतं त्यांनी. ओके गाईज. तर आता मला वाटतं हे तर करू शकाल ना रे तुम्ही. 3x - 21 = 6y ना. मग पहा बरं, x जागी 2-3 व्हॅल्यू टाकून बघा, वायच्या जागी बघा काय काय येतं. समजा एका एक साठी एकच वाय येत असेल तर म्हणा की हा फंक्शन आहे. आता तुम्ही असं पण शिकलं पाहिजे की हे असं करण्याची गरज नाही आहे खरं तर. हे इक्वेशन पाहूनच सांगू शकतो आपण की हा फंक्शन आहे. हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. हळूहळू. तुम्ही म्हणणार कसं काय समजणार सर, लोड नका घेऊ. ते लाईनच्या टेस्ट आहेत ना, त्या लाईनच्या टेस्टमध्ये तुम्हाला ते समजून जाणार आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. 100% समजणार आहे म्हणून, 100% समजणार आहे, गॅरंटी माझी. पहा आता आपल्याला हे तरी समजलं की फंक्शन काय असतं. एका एक साठी एक वाय, एका एक साठी एक वाय म्हणजे फंक्शन. आता आपल्याला हे डिस्कस करायचं की टाइप्स ऑफ फंक्शन्स काय आहेत. म्हणजे फंक्शनचे काही खूप सारे टाइप्स आहेत का, असतील तर ते काय आहेत एक्झॅक्टली टाइप्स, नाही का. या टाइप बद्दल आता मुलांना आपल्याला इथे डिस्कशन करायचं आहे. ओके. नाउ सी, इथे थोडंसं मी ड्रॉ करतोय. पहा इथे लिहितो फंक्शन. ओके. आता फंक्शनचे त्या मुलांना मेनली 2 टाइप्स आहेत. फंक्शनचे मेनली 2 टाइप्स आहेत. अरे काय माहिती का, पहिलं आहे 1-1 फंक्शन. 1-1 फंक्शन यालाच इंजेक्टिव्ह टाइप ऑफ फंक्शन पण बोललं जातं. काय इंजेक्टिव्ह टाइप ऑफ फंक्शन पण बोललं जातं. एक आहे 1-1 टाइप ऑफ फंक्शन आणि जो दुसरा आहे ना, तो दुसरा आहे पहा मुलांना मेनी वन टाइप ऑफ फंक्शन. मेनी वन टाइप ऑफ फंक्शन. हे दोन्ही फंक्शन तुम्ही ऑलरेडी शिकलात. तुम्ही म्हणणार कुठे शिकलोय. पहा एक एक्झाम्पल दाखवतोय, लक्षात आहे. समजा यार इथे x ची व्हॅल्यू, इथे y ची व्हॅल्यू. x जागी 1 टाकला तर y चा व्हॅल्यू मे बी 4 येतोय. x जागी 2 टाकला तर y चा व्हॅल्यू मे बी 5 येतोय. x जागी जर का मी 3 टाकला तर y चा व्हॅल्यू मे बी 9 येतोय. मी म्हणलं ठीक आहे यार. x जागी जर का मुलांना 10 टाकला ना तर y चा व्हॅल्यू 20 येतोय. एक्झाम्पल आहे जस्ट. मी काय म्हणतोय, हा 1-1 टाइप ऑफ फंक्शन आहे. 1-1 टाइप ऑफ फंक्शन आहे हा. समजलं ना 1-1 टाइप ऑफ फंक्शन काय आहे. यालाच आपण इंजेक्टिव्ह टाइप ऑफ फंक्शन असं पण बोलतो. अरे ओके. मी म्हणलं ठीक आहे यार. मग तुम्ही म्हणाल मेनी वन टाइप ऑफ फंक्शन कसा दिसतो सर. हे पहा, एक्स इथे लिहितो वाय. एक्स जागी 1 टाकला, वाय जागी आला मे बी 3. एक्स जागी 2 टाकला, वायच्या अरे तरी पण वाय जागी 3 आला. एक्स जागी 3 टाकला तर वायच्या जागी मे बी 9 आला. एक्स जागी जर का 4 टाकला तर वायच्या जागी मे बी 6 आला. एक्स जागी जर का 5 टाकला तर वायच्या जागी परत 6 आला. अरे तुम्हाला समजतं का, हे मेनी वन टाइप ऑफ फंक्शन आहे. आता तुमच्यामधले काही जण म्हणतील हे 1-1 हे 1-1 का नाही आहे. मग असा विषयच नाहीये. जर का या डायग्राम मध्ये एकदा जरी मेनी वन आला आणि बाकी सर्व 1-1 असतील तरी पण या फंक्शनला मुलांना आपण मेनी वन टाइप ऑफ फंक्शनच बोलत असतो. ओके. एकदा पण जर का मेनी वन नाही आला तर अशा फंक्शनला आपण 1-1 टाइप ऑफ फंक्शन बोलतो और इंजेक्टिव्ह टाइप ऑफ फंक्शन बोलतो. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ओके. 1-1 टाइप ऑफ फंक्शन अँड मेनी वन टाइप ऑफ फंक्शन. ठीक आहे. आता जर का नसेल समजलं इतकं व्यवस्थित तर मी एक काम करू का, मी एक एक्झाम्पल घेऊन टाकू का. पहा लक्षात आलं. एक एक्झाम्पल घेतोय मी. तुम्हाला असं सांगतोय आता इथे की एक फंक्शन आहे यार, y = से फॉर एक्झाम्पल मे बी x². सांगा अरे हा कोणत्या टाइपचा फंक्शन आहे. 1-1 टाइपचा फंक्शन आहे की हा मेनी वन टाइपचा फंक्शन आहे, की मे बी फंक्शनच नाहीये. असं पण तर होऊ शकतं ना. इथे लिहितो x, इथे लिहितोय y. सांगा रे x जागी जर का 0 टाकला तर y च्या जागी 0, बट x जागी 1 टाकला तर y च्या जागी 1. पहा x जागी 1 टाकला तर y चा व्हॅल्यू 1च येतो. अरे पण x जागी -1 जरी टाकला ना तरी y चा व्हॅल्यू 1 येतो. हे तुम्हाला समजलं पाहिजे. पहा तिथे -1 टाकून पहा ना, x जागी इथे -1² इज +1. सो y चा व्हॅल्यू परत 1च येतो. मी म्हणतो आता आणखीन बाकी काही चेक करण्याची गरज नाही, कारण की हे एकदा जरी मेनी वन आला ना तर फंक्शन मेनी वन टाइप ऑफ फंक्शनच असतो. बरोबर. पण विषय कसा आहे माहिती का मुलांना,
एक्सच्या जागी 0 टाकला, वायच्या जागी 0 आला. एक्सच्या जागी 1 टाकला, वायच्या जागी 1 आला. एक्सच्या जागी जर का मी 2 टाकला 2, वायच्या जागी 4 आला. एक्सच्या जागी जर का 3 टाकला, 3चा स्क्वेअर 9, वायच्या जागी 9 आला. हे तुम्हाला समजलं पाहिजे की एक्सच्या जागी 3 टाकला तर 9 आला, एक्सच्या जागी -3 टाकला तर तरी पण 9 येतो. हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं, बरोबर ना. म्हणजे अशा दोन व्हॅल्यू लाईक बघून कधी कधी ऑब्झर्वेशन करून तुम्हाला समजलं पाहिजे की हा या दोन व्हॅल्यूसाठी वायचा व्हॅल्यू सेम येतो. जर कोणाला हे क्लिकच नाही झालं की -3 पण इथे ठेवायचं एक्सच्या जागी, तो काय करतोय, 0 टाकतोय, 1 टाकतोय, 2 टाकतोय, 3 टाकतोय, 4 5 6 टाकतोय. मग त्याला तर 1 1, एकाला 1 1 असंच मिळत जाणार. मग त्याला तर वाटेल तो 1 1 आहे. बाबा इथेच तर तुमच्या डोक्याचं काम आहे ना, बरोबर ना. इथेच तर तुम्हाला ट्राय करायचं की आणखीन एक कोणता व्हॅल्यू आहे का असा एक्सचा की 2 वायच्या व्हॅल्यूज देऊ शकतो, हे तुम्हाला इथे चेक करायचं असतं. सो गाइज अशा फंक्शनला आपण काय बोलतो मुलांना, मेनी वन टाइप ऑफ फंक्शन. सो आय होप तुम्हाला बेसिक समजलं असेल टाइप्स ऑफ फंक्शन. पहा आतापर्यंत ट्री डायग्राम मी परत एकदा ड्रॉ करतोय, नीट पहा. इथे लिहितो फंक्शन. हे पहा माझ्यासोबत तुम्ही पण नोट्स काढत राहा. काय फंक्शन लिहिलं, देन इथे लिहितोय मी 1 टाइप ऑफ फंक्शन, 1 टाइप ऑफ फंक्शन, किंवा याला आपण इंजेक्टिव्ह पण बोलतो, इंजेक्टिव्ह टाइप ऑफ फंक्शन पण बोलतो. आणि इथे लिहितोय मी मेनी वन टाइप ऑफ फंक्शन, मेनी वन टाइप ऑफ फंक्शन, 1 मेनी वन. ओके ओके असे गाईज. आता ना या व्यतिरिक्त आणखीन काही फंक्शन्स आहेत, या व्यतिरिक्त आणखीन काही असे फंक्शन्स आहेत. पहा, अरे सॉरी, पहा या व्यतिरिक्त आणखीन 2 असे फंक्शन आहेत. एक आहे इनटू फंक्शन, इनटू टाइप ऑफ फंक्शन, आणि दुसरा आहे पहा मुलांना ऑन टू टाइप ऑफ फंक्शन. एक आहे इनटू टाइप ऑफ फंक्शन आणि दुसरा आहे ऑन टू टाइप ऑफ फंक्शन. असे 2 फंक्शन आहेत. आता कसं आहे माहिती का, हे थोडंसं मुलांना ना समजायला थोडंसं लाईक डिफिकल्ट जातं. असं ॲज सच असं फार काही म्हणजे रॉकेट सायन्स आहे असं काही नाही आहे. ओके, पण थोडंसं लाईक कन्फ्युजिंग होतं मुलांना. तर ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम शिकताय ना, हे एकदम व्यवस्थित शिका, म्हणजे एकदा समजणार आहे परत तो कधीच प्रॉब्लेम नाही येत आपल्याला. बघा काय इनटू टाइप ऑफ फंक्शन काय म्हणतोय, इंटू 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 इंटू. पहिले तर हे सांगतो तुम्हाला आधी की हे जे ऑन टू टाइप ऑफ फंक्शन आहे ना, याला सर्जेक्टिव्ह फंक्शन पण बोललं जातं. याला सर्जेक्टिव्ह टाइप ऑफ फंक्शन पण बोललं जातं. कन्फ्युजन मुलांना याच्यामुळे होतं की नावं खूप जास्त आहेत. फंक्शन 1 मेनी वन, अरे 1 ला इंजेक्टिव्ह पण बोलतोय, म्हणून ठीक आहे. इनटू ऑन टू, ऑन टू ला सर्जेक्टिव्ह पण बोललं जातं, म्हणून ठीक आहे. आणखीन पण नावं येणार आहेत पुढे. ओके, पाहत आहे ऑन टू टाइप ऑफ फंक्शन काय असतं हे तुम्हाला आधी सांगतो. ऑन टू टाइप ऑफ फंक्शन काय असतं पहा. काय विषय माहिती का, इथे तुम्ही एक्सची व्हॅल्यू लिहिताय, इथे तुम्ही वायची व्हॅल्यू लिहिताय. एक्सच्या जागी 1 टाका, वायचा व्हॅल्यू बनतोय से फॉर एक्झाम्पल 2 असेल रे, असं कोणतं तरी एक फंक्शन असेल तिथे हे असं बनत असेल. एक्सच्या जागी 2 टाका, वायचा व्हॅल्यू मे बी 4 बनतोय. एक्सच्या जागी 3 टाका, वायचा व्हॅल्यू मे बी 6 बनतोय. एक्सच्या जागी जर का 4 टाकाल तर वायचा व्हॅल्यू मे बी मुलांना 8 बनतोय. काही लॉजिक लागतं का रे, डबल 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 बनतोय, डबल बनतोय की नाही. अरे मग आयडेंटिफाय झालं पाहिजे तुम्हाला की हा फंक्शन y=2x आहे. काय काय y=2x हा फंक्शन आहे. हा मी तुम्हाला हे असं सांगतोय की असा एक पण y नाहीये जो बनत नाहीये. बरं सांगतो नीट पहा. काय इथे जे लिहितोय ना रे आपण, याला आपण इमेज बोलत असतो. इमेज, याला आपण प्री इमेज बोलतो. याचा रिफ्लेक्शन आहे ना तिकडे काहीतरी. सो यांना आपण इमेज बोलतो आणि यांना आपण प्री इमेज असं बोलतो. मी आता काय सांगतोय माहिती का, वायची कोणती पण व्हॅल्यू सांगा अरे तुम्ही, मी म्हणतो की ती व्हॅल्यू बनते. तो म्हणणार ठीक आहे बघतो. तुम्ही म्हणताय 1000 तुम्ही म्हणणार वायच्या जागी 1000 बनवून दाखव बरं. मग मी म्हणणार 1000 टाक नाही ते वायच्या जागी, 2x = 1000 म्हणजे x जागी 500 ना, बरोबर. मग मी म्हणेन की यार x जागी 500 टाक, ऑटोमॅटिकली वायच्या जागी 1000 बनणार. तेच तर चॅलेंज देतो मी तुम्हाला की वायच्या जागी तुम्ही काहीही सांगा, मी म्हणतो की त्याचा प्री इमेज इकडे असणारच आहे, म्हणजे ती व्हॅल्यू बनणारच आहे. इथली हर एक ईच अँड एव्हरी व्हॅल्यू बनणार आहे, काही ना काही एक्स टाकून तो बनणार आहे. असं जर का असेल तर अशा टाईपच्या फंक्शनला आपण ऑन टू टाइप ऑफ फंक्शन बोलतो किंवा त्याला सर्जेक्टिव्ह टाइप ऑफ फंक्शन बोलतो. मग तुम्ही काही करा, झोलझाल करा, एक्सची काहीतरी अशी व्हॅल्यू शोधा की तो वायचा व्हॅल्यू बनलाच पाहिजे. पण बऱ्याच वेळी काय असतं माहिती का मुलांना,
की एक्सच्या जागी भले मर्जी तुम्ही काही टाका, ते एक पर्टिक्युलर अशी काहीतरी वायची व्हॅल्यू असते ती बनूच शकत नाही, असतं असं. तो येणार कसं काय? मी म्हणतो ठीक आहे यार, वाय इज इक्वल टू साइन एक्स. मी म्हणतो एक्सच्या जागी काही टाका रे, 0 डिग्री, 1 डिग्री, 2, 3, 4, 5, 6 डिग्री, 90, 100, 1000 डिग्री, काहीही टाक. तुम्हाला हे माहिती का की साइन एक्सचा व्हॅल्यू, साइन एक्सचा जो व्हॅल्यू आहे तो -1 to +1 मध्ये असतो, बरोबर. तुम्ही काहीही करा, इथे वायची व्हॅल्यू म्हणजे साइन एक्सची व्हॅल्यू 2 तुम्ही बनवूच नाही शकत. अरे म्हणजे इथे एक्स आणि इथे वाय, तुम्ही एक्सच्या जागी काही टाका काहीतरी बनणार आहे, एक्सच्या जागी काही टाका काहीतरी बनणार आहे. पण विषय काय माहिती का, वायची व्हॅल्यू तुम्हाला जशी पाहिजे तशी बनणार नाही, म्हणजे सर्व वायच्या व्हॅल्यू कव्हर होणार नाहीत. जर का तुम्ही वायला रिअल नंबर असं ट्रीट करत असाल, म्हणजे वायला रिअल नंबर मधून लाईक असं विचार करत असाल की अरे हा रिअल नंबर आणू आपण इथे, म्हणजे 2 आणू, नाही येणार आहे. काही करा, काही टाका एक्स्ट्रा की वायची व्हॅल्यू 2 येणार नाही, कारण की साइन एक्सचा व्हॅल्यू हा 1 पेक्षा कधीही कमीच असतो. सो 2 येण्याचा प्रश्नच नाहीये. म्हणजे इथे असे खूप सारे व्हॅल्यूज तुम्हाला मिळतात, किंवा एक जर व्हॅल्यू मिळाला इथे की ज्याचा इकडे प्री इमेज नाहीये, म्हणजेच तो व्हॅल्यू कधी बनूच नाही शकणार आहे, अशा टाईपच्या फंक्शनला मुलांना आपण इनटू टाइप ऑफ फंक्शन बोलतो. अशा टाईपच्या फंक्शनला आपण काय बोलतो मुलांना? इनटू टाइप ऑफ फंक्शन. मग डिफरन्स समजला का, ऑन टू टाइप ऑफ फंक्शन काय आहे आणि एक्झॅक्टली इनटू टाइप ऑफ फंक्शन काय? सो ऑन टू मध्ये कोणतीही वायची व्हॅल्यू सांगा मी बनवून दाखवतो, बट इनटू मध्ये नाही, कोणती व्हॅल्यू नाही बनणार. ठराविक व्हॅल्यू बनतात, बट तुम्ही काहीतरी सांगाल अशी बनवा, होऊ शकतं की ते नाही बनणार, होऊ शकतं की ते नाही बनणार, बरोबर आहे ना. सो दिस इज इनटू टाइप ऑफ फंक्शन अँड ऑन टू टाइप ऑफ फंक्शन. हा इनटू आणि ऑन टू टाइप ऑफ फंक्शन आहे, बरोबर. हा, आता तुम्ही म्हणाल हे इनटू आणि ऑन टू इथे कुठे लिहू, याच्या खाली लिहू की याच्या खाली लिहू? हे पहा, 1 टाइप ऑफ फंक्शन जो काही आहे ना, याच्यामध्ये पण इनटू टाइप ऑफ फंक्शन होऊ शकतो आणि ऑन टू टाइप ऑफ फंक्शन पण होऊ शकतो. याला म्हणायचं असतं 1 इनटू अँड दिस इज 1 ऑन टू. म्हणजे इनटू आणि ऑन टू फंक्शन इथे पण होऊ शकतात आणि इनटू आणि ऑन टू फंक्शन इथे पण होऊ शकतात. पहा काय, हा काय मेनी वन आहे ना, आधी पहिले तर मेनी वन आहे आधी आणि त्याच्यानंतर ऑन टू. मेनी वन ऑन टू, देन मेनी वन इनटू. जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन करून नाही दाखवणार तोपर्यंत हे तुम्हाला समजणार नाही, मी याची गॅरंटी देतो, बरोबर. आणखीन एक लास्ट पॉइंट सांगतोय पहा, हा जो 1 सॉरी हा नाही यार, हा जो 1 ऑन टू आहे ना, अरे 1 ला काय म्हणायचं, 1 ला इंजेक्टिव्ह म्हणायचं. मी म्हणलं ठीक आहे यार. ऑन टू ला काय म्हणायचं, ऑन टू ला सर्जेक्टिव्ह म्हणायचं. इंजेक्टिव्ह आणि सर्जेक्टिव्ह याला म्हणत असतो आपण बायजेक्टिव्ह. याला या अशा फंक्शनला काय बोलतो मुलांना आपण? बायजेक्टिव्ह टाइप ऑफ फंक्शन बोलतो आपण. अशा टाइपच्या फंक्शनला आपण बायजेक्टिव्ह टाइप ऑफ फंक्शन बोलतो. हे पहा, मी तुमचं समजू शकतोय. तुम्हाला आता मे बी असं वाटत असेल सर याच्या वरचं समजलंय, ते पण समजलंय सर, पण हे जे आता तुम्ही केलंय ना हे नाही समजत आहे. मी तेच तर सांगतोय, हे तुम्हाला न्यूमरिकल मध्ये समजणार आहे. एक न्यूमरिकल करून दाखवेन ना, समजणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला फक्त इतकंच बोलतोय, अरे सोडून द्या हे, ते सोडून द्या. 1 इनटू 1 ऑन टू, मेनी वन इनटू मेनी वन ऑन टू 2 मिनिटासाठी सोडून द्या. याचं वरचं समजून घ्या फक्त की 1 काय असतो, मेनी वन काय असतो आणि हे इनटू काय असतं, ऑन टू काय असतं. बस इतकं समजून घ्या, हे ऑटोमॅटिकली तुम्हाला समजणार आहे. एक्झाम्पल न्यूमरिकल मध्ये करू का? जर हे रब करून सांगू का मी तुम्हाला ते समजून? पहा, लक्षात आहे. पहा रे मुलांना, तुमच्यामध्ये असे पण काही मुलं असतील, ते म्हणत असतील आता की सर 1 झाला, मेनी 1 पण झाला. ओके, मग आता 1 मेनी टाइप ऑफ फंक्शन नाही आहे का? म्हणजे एक्सच्या जागी जर का 1 टाकला आणि वायच्या जागी 4, वायच्या जागी 5, वायच्या जागी 6 असं बनलं, तर याला आपण 1 मेनी टाइप ऑफ फंक्शन असं नाही बोलणार का? अबे काय विषय, फंक्शन आहे का हा? फंक्शन म्हणजे काय? फॉर 1x देर शुड बी एक्झॅक्टली 1y. फॉर 1x देर आर 3y व्हॅल्यूज ना. अरे हा फंक्शनच नाहीये, 1 मेनीचा काय प्रश्न? सो 1 मेनी असं काही कॉन्सेप्टच नाहीये टाइप ऑफ फंक्शन मध्ये. आधी पहिलं हे समजून घ्या तुम्ही, बरोबर. ही चुकी नका करू कधी. समजतं का तुम्हाला? हे 1 मेनी असं फंक्शनच तर नसतो, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे मुलांना. ओके, जाऊया पुढे. अरे बघा काय, हे जरा व्हर्टिकल लाईन टेस्ट, हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट एक 2 मिनिटासाठी जरा बाजूला ठेवतोय. आधी हे न्यूमरिकल करून दाखवतोय, थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया आणि मग त्याच्यानंतर तिकडे जाऊया आपण. पहा आता काय म्हणतात ते. म्हणतात चेक इंजेक्टिव्हिटी अँड सर्जेक्टिव्हिटी. इंजेक्टिव्हिटी म्हणजे 1 सर्जेक्टिव्हिटी म्हणजे ऑन टू. ते म्हणतात की 1 आहे की ऑन टू आहे, जरा हे चेक कर म्हणा.
एक 2 मिनिटासाठी क्वेश्चन पण सोडून द्या. आपण ना सगळ्याच गोष्ट चेक करू. 1 1 आहे की मेनी 1 आहे की इन2 आहे की ऑन2 आहे, सर्वच गोष्टी चेक करूया आपण. हे क्वेश्चनला 2 मिनिटासाठी सोडून द्या. आता बघा काय पहा रे, ते म्हणतात फंक्शन इज डिफाइंड फ्रॉम नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर. म्हणजे याचा विषय कसा असतो माहिती का, तर आपल्याला असं सांगतात की फंक्शन इज डिफाइंड फ्रॉम नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर. म्हणजे इथे ना तुम्ही नॅचरल नंबरच लिहू शकता आणि इथे पण मुलांना तुम्ही नॅचरल नंबरच लिहू शकता असं ते कंडिशन टाकतं आपल्यावरती. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. आणि फंक्शन एफ ऑफ एक्स, हे पहा एफ ऑफ एक्स म्हणजेच वाय. बरं मग फंक्शन काय आहे, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. मी म्हणलं ठीक आहे यार, चला एक्सच्या की जरा नॅचरल नंबर टाका बरं. 1 2 3 4 5. 1चं हे पहा 1 टाकला तर वायचा व्हॅल्यू 1, 2 टाकला तर 4, 3 टाकला तर 9, 4 टाकला तर 16, 5 टाकला तर 25. मी म्हणलं ठीक आहे यार, काय हरकत नाही. 1 1 1 1 1 1 1 1. तो येणार -1 टाकला तरी 1 येतो. भाऊ पण -1 टाकणं अलाउच करत नाही ना ते. तो येणार का, अरे नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर आहे ना, -1 थोडी नॅचरल नंबर आहे. आता हे पहिले समजलं पाहिजे तुम्हाला की नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 5 6 अप टू इन्फिनिटी. ओके. सो मला एक गोष्ट इथे समजत आहे की इथे एक्सची व्हॅल्यू जर का तुम्ही नॅचरल नंबरमध्ये काही टाकाल तर वायची पण एकच व्हॅल्यू बनणार आहे. सो मला हे असं वाटतं की 1 1 1 1 1 1 जरा दिसतंय मला हे 1 1. सो दिस इज 1 1 टाइप ऑफ फंक्शन. अरे 1 1 आहे रे बाबा, 1 1 आहे हा. ओके. आता 1 1 आहे ठीक आहे. एक तर 1 1 असतं नाही तर मेनी 1 असतं. एक तर 1 1 1 1 1 1 असतं नाही तर मेनी 1 असतं. बरोबर. आता 1 1 मेनी 1चा विषय संपलाय. आता आपल्याला चेक करायचं इन2 आहे की ऑन2 आहे. काय काय इन2 आहे की ऑन2 आहे. ऑन2 म्हणजे काय रे, प्रत्येकाचं इकडे कोणी ना कोणी असतं. खरंच का. 5 चालतो का इथं 5. तो म्हणणार ब फंक्शन इज डिफाइंड फ्रॉम नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर. म्हणजे इथे पण नॅचरल नंबर आला पाहिजे, इथे पण नॅचरल नंबर आला पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे, म्हणजे वायच्या जागी तुम्हाला नॅचरल नंबर इमॅजिन करण्याचं प्रोव्हिजन आहे. मग मी विचार करतोय 5. मी म्हणतो की 5 कसा येणार. अबे इथे √5 टाकलं तर 5 येणार. बघा ना, एक्स्ट्रा की √5 टाकलं तर 5 येणार. अरे पण √5 टाकूच नाही शकत ना, कारण की इथे जे काही टाकणार ते नॅचरल नंबर टाकणार आहे आपण. म्हणजे मी आता असं क्लेम करेन की इथे असे काही नंबर्स आहेत, असे काही व्हॅल्यूज आहेत जसं की 7. अरे यांच्या इकडे कोणी नाहीच आहे, कोणीच नाही आहे यांच्या इकडे. बरोबर. म्हणजे काय रे, म्हणजे हे इन2 टाइप ऑफ फंक्शन आहे. जर प्रत्येक वायच्या इकडे कोणी ना कोणी असेल त्याला ऑन2 बोलतो. सो ऑन2 आहे का, नाहीये, हा इन2 आहे. अरे म्हणजे यालाच आपण 1 1 इन2 टाइप ऑफ फंक्शन बोलतो. 1 1 ला इंजेक्टिव्ह तर बोलताच तुम्ही. सो इंजेक्टिव्ह अँड इन2 टाइप ऑफ और 1 1 इन2 टाइप ऑफ फंक्शन आहे हा, असं आपण इथे क्लेम करतोय. आय होप तुम्हाला हे समजलं असेल मुलांना. ओके. पहा मग जाऊ का, हे पहा Z टू Z म्हणे. Z म्हणजे इंटिजर. बरोबर मुलांना, जर का माहिती नसेल तर इथे लिहून देतो पहा तुम्हाला. हे पहा -∞ पासून -3 -2 -1 0 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. हा असतो Z इंटिजर. म्हणलं ठीक आहे चलो ओके. बघा इथे लिहितोय एक्स, इथे लिहितोय वाय. हे पहा इथे तुम्हाला इंटिजर टाकण्याचा प्रोव्हिजन आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो. मग मी काय करणार, 0 टाकणार समजा. बाबा हे पहा वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे ना. एक्सच्या जागी जर का मी 0 टाकेन ना तर वायच्या जागी पण 0च येणार. मी म्हणलं ठीक आहे. एक्सच्या जागी जर का मी 1 टाकेन तर वायच्या जागी 1 येणार. पहा ना 1 टाका, 1चा स्क्वेअर 1 ना. अबे पण एक्सच्या जागी -1 जरी टाकलं तर 1च येणार. पहा ना -1 टाका ना तुम्ही, -1चा स्क्वेअर पण 1च असतो ना. म्हणलं ठीक आहे यार, म्हणजे हा बहुतेक मेनी 1 टाइप ऑफ फंक्शन मला दिसतो इथे. कोणता, मेनी 1 टाइप ऑफ फंक्शन आहे. मेनी 1 काय, दिस इज मेनी 1 टाइप ऑफ फंक्शन आहे. हे फिक्स आहे अरे. मी म्हणलं ठीक आहे चलो, हा मेनी 1 टाइप ऑफ फंक्शन आहे. पुढे इन2 आहे की ऑन2 आहे. इन2 की ऑन2 म्हणजे समजतं ना. ऑन2 म्हणजे प्रत्येकांच्या इकडे कोणी ना कोणी असलं पाहिजे. हे बघा इकडे तुम्हाला इंटिजर Z मीन्स इंटिजर टाकण्याचा स्कोप आहे ना इकडे. मग मी ठीक आहे ना -5 टाकतोय. -5 इंटिजरच आहे ना. सांगा आता वायचा व्हॅल्यू -5 कसा बनणार, एखाद्याचा स्क्वेअर मायनस कसं काय होणार, याचं काही कोणीच नाही इकडे. सो म्हणजे काय, म्हणजे इन2 टाइप ऑफ फंक्शन आहे. म्हणजे तो मुलांनो इन2 टाइप ऑफ फंक्शन आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे हा मेनी 1 इन2 टाइप ऑफ फंक्शन आहे. बरोबर. मी म्हटलं ठीक आहे चलो ओके. जाऊ मग नेक्स्ट सम. पहा आता हा घ्या रिअल नंबर. ओके. रिअल नंबर टू रिअल नंबर म्हणजे ना एक्सच्या जागी पण रिअल नंबर लावायचा. इथे एक्सच्या जागी पण रिअल नंबर, वायच्या जागी पण रिअल नंबर. एक्सच्या जागी जर का मी 0 टाकला, रिअल नंबर म्हणजे समजतं कोणताही नंबर टाका. एक्सच्या जागी जर का 0 टाकलं तर वायच्या जागी पण 0. फंक्शन तर तोच आहे रे परत. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हाच फंक्शन आहे. हे पहा एकच फंक्शन 1 1 पण होऊ शकतो, मेनी 1 पण होऊ शकतो. इट डिपेंड्स ऑन तो डिफाईन कसा केला गेलाय.
म्हणजे एक्सचे व्हॅल्यू टाकण्याचे प्रोव्हिजन आणि वायचे व्हॅल्यू टाकण्याचे प्रोव्हिजन काय दिले गेलेत याच्यावरती डिपेंड करत असतं ते, बरोबर. तर मी म्हणलं ठीक आहे चलो, इथे एक्स लिहिला, इथे वाय लिहिला, एक्स्ट्रा हे बा दोन्ही ठिकाणी रिअल नंबर अलाउ केले त्यांनी. मी म्हणलं ठीक आहे, 0 टाकला तर इकडे 0 बनणार, इथे 1 टाकला तर इकडे 1 बनणार, इथे -1 टाकला तर इकडे 1च बनणार, इथे 2 टाकला तर इकडे 4 बनणार, इथे -2 टाकला तर इथे 4च बनणार. मग एक समजतं का, मेनी वन टाइप ऑफ फंक्शन आहे. मी म्हणलं ठीक आहे गाइस, दिस इज मेनी वन टाइप ऑफ फंक्शन. अरे हे 100% शुअर आहे मेनी वन टाइप ऑफ फंक्शन आहे, हे फिक्स आहे. पण हा परत इंटू टाइप ऑफ फंक्शन बनतो. ते म्हणणार इंटू टाइप ऑफ फंक्शन का बनतो. मी म्हणणार हे बा इथे जर का मी 5 टाकला तर, बरोबर, वायच्या जागी जर का 5 टाकला तर तुम्ही म्हणणार x² 5 आहे, बरोबर, म्हणजे एक्सच्या जागी √5 असला पाहिजे, प्लस और मायनस √5. ठीक आहे, प्लस और मायनस √5. मग तुम्ही म्हणताय हे बा एक्सच्या जागी प्लस √5 टाकला तर वायचा व्हॅल्यू 5 येतो, एक्सच्या जागी -√5 टाकला तर वायचा व्हॅल्यू 5 येतो. मी म्हणलं ठीक आहे यार, येतो ना, हा रिअल नंबर आहे का, हा आहे ना, √5 काही ना काही येतं ना, 2 पॉईंट समथिंग काही ना काहीतरी येतं ना, रिअल नंबर तर तो आहे. म्हणजे असं आहे का रे की कोणता जरी नंबर सांगितला की त्याचं इकडे प्रीमेज आहे, असं आहे का, खरंच आहे का. जर का तुम्ही म्हणलं 10 टाकलं तर 10 बनवून दाखवा. अरे मी म्हणणार √10 टाक ना, इथे एक्स्ट्रा की √10 टाक ना, वायच्या जागी 10 बनतोच ना. मग म्हणजे इथे काही सांगा, इकडे काही ना काही बनतं बहुतेक, असं काही आहे का, हो का, खरंच हो का. ओके बघा, -10 टाकला तर काय बनणार आहे इकडे, वायच्या जागी -10 बनवू शकतं का, -10 बनवू शकतं का, एखाद्या स्क्वेअर निगेटिव्ह कसं काय होऊ शकतं. मग तुम्ही म्हणणार इथे -10 कसं काय घेताय. हे पहा, रिअल नंबर घ्यायला सांगितलं मला वायच्या जागी रिअल नंबर घ्यायला सांगितलं तर मग -10 का नाही घेणार, मी घेऊ शकतो मी -10. मग मला हे समजतं की -10ला तिकडे कोणीच नाही यार. मग असे फंक्शन असतात इंटू, प्रत्येकांचं तिकडे कोणी ना कोणी जर का असेल ना तर म्हणायचं असतं ऑन टू आहे. अरे बट इथे थोडी ना तसा विषय आहे ना, इकडे कोणी ना कोणी, सॉरी इथे थोडी ना असा विषय, इकडे कोणीच नाही याचा नाही का -10चा. सो म्हणून तो इंटू टाइप ऑफ फंक्शन आहे यार. म्हणून मुलांना तो इंटू टाइप ऑफ फंक्शन आहे. पाहता पुढे काय रे, नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर डिफाईन केला गेलेला आहे. ओके फंक्शन. मी म्हणलं ठीक आहे चलो, हे बा हे मी करून दाखवेन बरं, पण तो जो लास्टचा आहे ना, लास्टचा मी तुमच्यावरती सोडणार आहे. मला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनवरती सांगतायत तुम्ही की हा कोणत्या टाईपचा फंक्शन आहे, बरोबर. पण नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर एक्सचा क्यूब, बाबा आता 0 तर नॅचरल नंबर नाही यार, इथे नॅचरल नंबर लिहिता, इथे पण नॅचरल नंबर लिहिता, इथे एक्स लिहिता, इथे वाय लिहिता. एक्सच्या जागी 1 टाकलं तर वायच्या जागी हे पहा y = x³ आहे ना, एक्सच्या जागी तुम्ही 1 टाकलं तर y 1³ म्हणजे 1च, एक्सच्या जागी 2 टाकला तर इथे 8 बनतं, एक्सच्या जागी 3 टाकला तर इथे मुलांना 27 बनतं. मी म्हणलं ठीक आहे यार, 1 तर दिसतोय मला, एक्सच्या जागी काहीही टाका काही ना काहीतरी बनणार आहे इकडे. सो दिस इज 1 100%, दिस इज 1 ओके. पण मी काय म्हणतोय, इथे जर का तुम्ही ठरवलं की 3 बनवायचं आहे, काही करा नाही बनणार आहे. इथे 3 बनवायचं असेल तर इथे तुम्हाला √3 टाकायला लागणार आहे. एक्सच्या जागी √3, क्यूब रूटचा क्यूब म्हणजे क्यूब कॅन्सल होऊन 3 बनतो तो. अबे पण हे √3 हे थोडी ना नॅचरल नंबर आहे, म्हणजे इथे 3 बनण्याचा स्कोप आहे खरा, पण हे इथे अलाउ नाही करत आहे, कंडिशन अलाउ नाही करत आहे. सो म्हणजे ही अशी व्हॅल्यू बनणारच नाहीये, म्हणजे याचं प्रीइमेजच नाहीये, म्हणजे हा इंटू ना रे. सो तो 1 आहे, म्हणजे इंजेक्टिव्ह आहे पण तो इंटू आहे, 1 आहे पण तो इंटू आहे, इंटू. ओके. आता पॉज करायचा व्हिडिओला आणि तो लास्टचा ट्राय करायचा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतोय. पहा आता, पहा काय हा y = x³ आहे गाईज. ओके, इथे लिहितो एक्सचा व्हॅल्यू, इथे लिहितो वायचा व्हॅल्यू, बरोबर. ते म्हणतात एक्सचा व्हॅल्यू रिअल नंबर, वायचा व्हॅल्यू रिअल नंबर, काहीही टाकू शकता असं ते म्हणतात. मी म्हणलं एक्सच्या जागी जर का 0 टाकला तर वाय 0चा क्यूब इज 0. म्हणलं ठीक आहे. एक्सच्या जागी जर का 1 टाकला तर 1चा क्यूब इज 1 अगेन. हे पहा, एक्सच्या जागी -1 टाकला तर -1चा क्यूब इज -1. एक्सच्या जागी जर का 4 टाकला तर 4चा क्यूब इज 64. हे जरा असं बघून समजतं, प्लसवाले व्हॅल्यू पण बनतात, मायनसवाले व्हॅल्यू पण बनू शकतात वायचे. एवढं बघून समजतं की हे 1 1 टाइप ऑफ फंक्शन आहे. काय हा मुलांना 1 टाइप ऑफ फंक्शन आहे. हा 1 टाइप ऑफ फंक्शन आहे. जर का तुम्हाला वाटत असेल की हा मेनी 1 आहे, मग असं व्हॅल्यू शोधून दाखवा ना, की 2 एक्सच्या व्हॅल्यूसाठी 1 वायचा व्हॅल्यू बनतो. म्हणजे असे 2 नंबर सांगा मला ज्यांचे की क्यूब सेम बनतात. नाही तसे नाहीच आहेत. म्हणजे हा 1 टाइप ऑफ फंक्शन आहे. आता डाऊट तुम्हाला फक्त इतकंच आहे की हे इंटू आहे की ऑन टू आहे. म्हणजे असं कोणी इकडे आहे का की याचं इकडे कोणीच नाहीये. तुम्ही कोणताही नंबर सांगा, अरे 1000 सांगता. हे पहा, वायचा व्हॅल्यू जर का मी 1000 टाकेन इथे, 1000 = x³ ना, बरोबर ना. म्हणजे एक्सचा व्हॅल्यू काय रे 1000. ओके, चा क्यूब रूट. हे पहा काय 1000चा क्यूब रूट एक्झिस्ट करतो, काही ना काही बनतो.
काय बनतो 10 बनतो. आता हे तर सोपं होतं खरं तर ॲक्च्युली. ओके, कोणताही नंबर सांगा रे तुम्ही, निगेटिव्ह वाला जरी नंबर सांगितला ना, -5 जरी सांगितलं ना मुलांना, तर ना इकडे -5चा क्यूब रूट असतो. तुम्ही म्हणणार निगेटिव्हचा क्यूब रूट बनतो का? बनतो ना. निगेटिव्हचा क्यूब रूट बनलाच ना, निगेटिव्ह असतो काहीतरी. ओके, बनतो. -5चा क्यूब रूट बनत असतो. -5चा स्क्वेअर रूट नाही बनत, बरोबर. -5चा मुलांना स्क्वेअर रूट नाही बनत, क्यूब रूट बनतो, काही प्रॉब्लेम नाही त्याला. सो मला असं वाटतं की 1 1 1 1 1 1 आहे, बरोबर. पण कोणीही सांगा, याच्या इकडे कोणी ना कोणी आहे, म्हणजे हा 1 1 आहे आणि हा ऑन टू आहे. काय 1 1 आहे आणि हा ऑन टू आहे. 1 1 म्हणजे इंजेक्टिव्ह, ऑन टू म्हणजे सर्जेक्टिव्ह. सो इंजेक्टिव्ह पण आहे, सर्जेक्टिव्ह पण आहे, म्हणजे दिस फंक्शन इज कॉल्ड ॲज बायजेक्टिव्ह टाईप ऑफ फंक्शन आहे हा. काय? बायजेक्टिव्ह. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल व्यवस्थित. कारण कसं आता हे इंजेक्टिव्ह आणि सर्जेक्टिव्ह किंवा हे जे काही टाईप्स आहेत फंक्शन्सचे, याचं डिस्कशन तर पुढच्या लेक्चरमध्ये पण चालणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये पण असे काही फंक्शन्स येणार आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये काही बेसिक फंक्शन्स बघणार आहे आपण. ओके, तर त्याच्यामध्ये पण आपण याचं थोडं बहुत डिस्कशन करणार आहेच मुलांना. बट आय होप तुम्हाला हे बऱ्यापैकी आत्तापर्यंत समजलं असेल की अरे हे एक्झॅक्टली काय असतं नाही का, इंजेक्टिव्ह सर्जेक्टिव्ह हे सर्व. तर पहा रे आता काय करतोय पहा, मी इथे काही टेस्ट डिस्कस करतोय आपण इथे. ओके, व्हर्टिकल लाईन टेस्ट आणि हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. तर बघा, समजा फंक्शनचा इक्वेशन दिला नाहीये, म्हणजे असं दिलेलं असतं ना y=x² किंवा y=2x+1 समथिंग असं काहीतरी असतं, बरोबर ना. असं दिलंच नाहीये समजा. ते इक्वेशन देण्याऐवजी जर का समजा ग्राफ दिला, ग्राफ काय दिला, ग्राफ असा ग्राफ आहे पहा. जो काही फंक्शन आहे तसा असेल यार काहीतरी ग्राफ असा. मी म्हणतो की आहे का रे हा फंक्शन, आहे का फंक्शन चेक करा. तुम्ही कसं चेक करणार? हे पहा, एक्सचा व्हॅल्यू जर का मी काहीतरी टाकेन ना, या एक्सच्या व्हॅल्यूसाठी वायची व्हॅल्यू ही आहे ना, अबे या एक्ससाठी वायचा असं काहीतरी आहे व्हॅल्यू. म्हणजे ठीक आहे यार, एक्सची व्हॅल्यू आता अशी काहीतरी टाकतो एवढी, मग वायची पण तर व्हॅल्यू आहेच ना. तीच व्हॅल्यू आहे का? नाही, वेगळी व्हॅल्यू आहे. मी म्हणतो ठीक आहे यार, एक्सच्या जागी काहीतरी एक व्हॅल्यू टाकतोय मी इथे, बरोबर. मग वायची पण तर काहीतरी व्हॅल्यू बनतेच ना, म्हणजे एका एक्ससाठी एकच वायचा व्हॅल्यू बनतोय. खरंच का? हे पहा, एक्सची व्हॅल्यू अशी काहीतरी टाकतो इकडे निगेटिव्ह मध्ये, मे बी हे -1 आहे, मे बी -2 आहे, बरोबर. से 1, दिस इज 2. बा एक्सच्या जागी -2 टाकल्यानंतर ना वायचा व्हॅल्यू बहुतेक हे असं काहीतरी 2 बनतोय. ठीक आहे, बनतोय म्हणजे एक्सच्या एका व्हॅल्यूसाठी वायची एकच व्हॅल्यू आहे इथे. म्हणजे मला असं वाटतं की फंक्शन म्हणजे काय रे, एक्सच्या एका व्हॅल्यूसाठी वायची एकच व्हॅल्यू बनली पाहिजे. तुम्ही कितीही पुढे जा, एक्सच्या एका काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी वायची पण काहीतरी एकच व्हॅल्यू बनणार आहे, म्हणजे हा फंक्शन आहे. मग इथे व्हर्टिकल लाईन टेस्ट कुठे आली बघा. काय आणखीन एक ग्राफ जरा ड्रॉ करून दाखवतो मी तुम्हाला. से फॉर एक्झाम्पल एक असा ग्राफ आहे, मुलांना. मी म्हणतो की हा ग्राफ फंक्शन रिप्रेझेंट करतोय का? हे पहा, एक्सच्या एका व्हॅल्यूसाठी वायच्या अशा 2 व्हॅल्यू आल्या. पहा ना, एक्सच्या एका व्हॅल्यूसाठी वायची अशी पण व्हॅल्यू आणि वायची अशी पण व्हॅल्यू आहे. लागते का लॉजिक तुम्हाला? एक्सच्या एका व्हॅल्यूसाठी वायची ही पण व्हॅल्यू आहे आणि वायची ही पण व्हॅल्यू आहे. अब एका एक्ससाठी 2 वाय आहेत. नाही, हा फंक्शन नाहीये. सो व्हर्टिकल लाईन टेस्ट काय सांगतोय माहिती का? इफ अ व्हर्टिकल लाईन इंटरसेक्ट्स द ग्राफ इन मोर दॅन 1 पॉइंट्स, म्हणजे एका पॉईंटपेक्षा जास्त पॉईंटमध्ये जर का इंटरसेक्ट केला, समजून घ्यायचं की तो फंक्शन नाहीये. इथे पहा ना, अरे किती पण कुठे पण व्हर्टिकल लाईन तुम्ही ड्रॉ करा, त्या रेडवाल्या लाईनला म्हणजे त्या आपल्या ग्राफला तो एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो, 2 पॉईंटमध्ये कधी इंटरसेक्ट करतच नाहीये. व्हर्टिकल लाईन जो की तिथे करत होता, म्हणून तो फंक्शन नाहीये. एकापेक्षा जास्त पॉईंटवरती जर का व्हर्टिकल लाईनने इंटरसेक्ट केला ना ग्राफला, सो फंक्शन नाही येतो. पहा, जर का मी तुम्हाला असं विचारेन यार हे सांगा अरे हे फंक्शन आहे का, बरोबर, हा फंक्शन आहे का असं जर का मी तुम्हाला विचारेन तर तुम्हाला लगेच समजलं पाहिजे की अरे व्हर्टिकल लाईन आहे जे की 1 2 3 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. व्हर्टिकल लाईन एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केली पाहिजे. तुम्ही म्हणणार हा इथे व्हर्टिकल लाईन एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, असं नाही. ऑल पॉसिबल व्हर्टिकल लाईन्स एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केल्या पाहिजे. ऑल पॉसिबल व्हर्टिकल लाईन्स इथेपर्यंत ठीक आहे, सर्व एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्शन चालू आहे. पण जेव्हा इथे आलं ना, अरे एकच व्हर्टिकल लाईन 3 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतोय त्या कर्वला, म्हणजे तो कर हा फंक्शन नाहीये. तुम्ही पहा ना, एक्सच्या या व्हॅल्यूसाठी वायची ही व्हॅल्यू पण पॉसिबल आहे, वायची ही एवढी व्हॅल्यू पण पॉसिबल आहे आणि वायची ती तेवढी मोठी ही व्हॅल्यू ही पण पॉसिबल आहे. सो म्हणून तो फंक्शन नाहीये. हे समजतंय का मुलांना तुम्हाला? बरोबर ना? सो फंक्शन चेक करायचं आहे
तर मग व्हर्टिकल लाईन टेस्ट यूज करायची. इन केस जर का ग्राफ दिला असेल तर, इन केस ग्राफ दिला असेल तरचा विषय इथे. ओके, पहा बरं आता आणखीन एक दाखवू का मी तुम्हाला इथे. पहा काय, आता तुम्हीच सांगा. अरे जाऊ द्या, एक कोणता तरी कर्व ड्रॉ करतोय मी, मे बी पॅराबोला ड्रॉ करतोय. घ्या पॅराबोला. मुलांना हा पॅराबोला असा ड्रॉ केला. सांगा रे फंक्शन आहे का हा? नाही, फंक्शन आहे की नाही असं विचारल्यानंतर तुम्ही काय करणार, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करणार. अबे व्हर्टिकल लाईन तर 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, म्हणजे हा पॅराबोला नाहीये. हा पॅराबोला बिलकुल पण नाहीये. सॉरी, पॅराबोला हा फंक्शन नाहीये. तुम्हाला तर माहिती नाही पॅराबोलाचं इक्वेशन काय असतं रे, y² = 4x ना, बरोबर ना. हे तर असंही करू शकता. अरे समजा 4a व्हॅल्यू असेल यार काहीतरी, समजा 1च आहे, y² = x आहे. एक्सच्या जर का मी 4 टाकला, एक्सच्या 4 टाकला, y² 4 आहे, म्हणजे yचं व्हॅल्यू +or-2 आहे ना. अरे हा तर एक्झाम्पल झाला होता ना. एका x साठी 2y. अरे नाही चालत, नाही चालत, बिलकुल पण नाही चालत, बरोबर. सो नाही हा फंक्शन. सो मुलांना ही होती आपली व्हर्टिकल लाईन टेस्ट. व्हर्टिकल लाईन टेस्ट कशासाठी असते, फंक्शन आहे की नाही हे सांगण्यासाठी असते. आता राहिला प्रश्न हॉरिझॉन्टल लाईन टेस्टचा. आता पहा हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट काय असते. ओके, तर पहा मुलांना, लाईन ड्रॉ करतोय. आता खूप सारे हॉरिझॉन्टल लाईन मी ड्रॉ करणार आहे इथे. बघा काय, हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट फंक्शन आहे की नाहीये हे चेक करण्यासाठी नाहीये. बरं आधीच सांगतो, हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट फंक्शन आहे की नाहीये हे चेक करण्यासाठी नाहीये. हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट हे वन फंक्शन आहे की नाहीये हे चेक करण्यासाठी. हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट हे वन फंक्शन आहे का हे चेक करण्यासाठी. पहा आता नीट काय रे, 1 म्हणजे काय, एका x साठी एकच y, एका x साठी एकच y, बरोबर ना. आता पहा मी काय म्हणतो, सॉरी, 1 फंक्शन म्हणजे काय की बेसिकली 2x साठी 1 y कधीच नाही येत. 2x साठी 1 y जर काय येत असेल, दोघांसाठी 1 y येत असेल तर मेनी 1 बनत असतो तो, बरोबर ना. मेनी 1 बनत असतो, बरोबर. सो आता 1 फंक्शन तुम्ही कसं चेक करता माहिती का मुलांना, हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ करायच्या. समजा जर का हॉरिझॉन्टल लाईन तर ग्राफला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल, एकाच पॉईंटमध्ये, ओके, तर तो 1 टाईप ऑफ फंक्शन असतो. तो 1 टाईप ऑफ फंक्शन असतो. तुम्ही म्हणणार काय बोलतोय हा, दाखवतो एक्झाम्पल. एक मी ग्राफ ड्रॉ करतोय बरं इथे मुलांना. ओके, तर हा ग्राफ तर माहितीच असेल ना तुम्हाला, साईनचा ग्राफ. आता पहा एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली मी इथे. बाबा हॉरिझॉन्टल लाईन इथे पण इथे पण इथे पण इथे पण इंटरसेक्ट करते. काय अर्थ रे याचा, पहा याचा अर्थ काय, नीट पहा काय याचा अर्थ. पहा एक्सची ही व्हॅल्यू टाकली तर वायची ही व्हॅल्यू येणार आहे. एक्सची ही व्हॅल्यू जरी टाकली तरी वायची तेवढीच व्हॅल्यू येणार आहे. एक्सची व्हॅल्यू जर काय अशी टाकली ही एवढी तरी वायची तेवढीच व्हॅल्यू येणार आहे. समजतं का. म्हणजे एक्सची ही जरी व्हॅल्यू टाकली, काहीतरी असेल ना ती व्हॅल्यू, तरी वायची काहीतरी एक फिक्स व्हॅल्यू येणार आहे. एक्सची अशी एवढी जरी व्हॅल्यू टाकली तरी वायची व्हॅल्यू अरे तीच येणार आहे. एक्सची एवढी मोठी व्हॅल्यू जरी टाकली तरी वायची व्हॅल्यू पहा ना बाबा, तीच तर येणार आहे. एक्सच्या या व्हॅल्यूसाठी वायची व्हॅल्यू तर तीच आहे ना परत त्या फंक्शनसाठी. अभि म्हणजे हे मेनी 1 आहे ना. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन जर का एकापेक्षा जास्त पॉईंटवरती इंटरसेक्ट करत असेल ग्राफला, दॅट मीन्स फंक्शन इज अ मेनी 1 टाईप ऑफ फंक्शन. हे तुम्हाला इथे समजून घ्यायला हवं. ओके, सो आय होप गाईज तुम्हाला हा आजचा लेक्चर एकदम व्यवस्थित समजला. आजच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन पाहिलं की एक्झॅक्टली फंक्शन काय असतं, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ फंक्शन पाहिलेत, त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईन टेस्ट, हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट आणि न्यूमरिकल्स केलेले आहेत. ओके, सो आय होप तुम्हाला हा सेशन समजला. मी हा सेशन आता इथे क्लोज करतो. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये विथ अ नेक्स्ट आर्टिकल. टिल देन, बाय एव्हरीवन.